नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. आजची तारीख आहे 4 सप्टेंबर आणि नेहमीप्रमाणे आपण वेळेत निघलो. आज आपल्याला एक बऱ्याच दिवसानंतर ओलाची राईड आली. कमी डिस्टन्स, जास्त अमाऊंट, वेळ ठीकठाक. तर व्लॉगमध्ये बघा की आपण कशा प्रकारे किती दिवसानंतर आपल्याला ओलाची राईड आली आणि आपण बाकीच्या ॲपमध्ये पण कसं काम केलंय. आणि नॉर्मलच डे होता, काय संप वगैरे मला काही इफेक्ट वाटला नाही. तर व्लॉगमध्ये बघा, नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:12 आणि आपण आहे घराच्या इथं निघतोय आता. आणि बघूया, आज संप म्हणतात येत, तरी पण आपण बघू. जर बंद असेल तर आपण पण बंद ठेवू. कधी नव्हे ते ओला वाजलं आणि आपण कस्टमरच्या हॉटेलला गेलो. तिथेच होतं, एक अर्धा किलोमीटर लांब. आणि कस्टमरचं म्हणणं असं होतं की मी 2 वेळा ट्राय केलं पण ओला काय झाली नाही. मग शेवटी उबेर केलं आणि मी आधी आलो. कस्टमरनी बॅग कॅबमध्ये ठेवली आणि नंतर बघतात की कॅब नाही आहे दुसरी, म्हणजे ती पण चालू होती राईड त्यांची ऑलरेडी. आणि नंतर उबेर पण घेतली त्यांनी, म्हणजे उबेर माझ्या मागच आली ती कॅब. आता काय बोलणार यामध्ये. त्यांनी मग कॅन्सल केली कॅब. म्हणजे त्यांनी कॅन्सल केली असं वाटलं, त्यांना कॅन्सल केली पण ती ॲप ओपनच होती ओलाला. तर नंतर मग कॅन्सल केली. आता आपल्याला काही चार्जेस भेटले नाही. मला मेसेज आला आधी की 22 रुपये भेटणार म्हणून, पण नाही झाली ती कॅन्सल. ठीक आहे, आता आपण चालू आहे पिंपळे सौदागरवरनं. नाहीतर मग आपली सुरुवात झाली असती एअरपोर्टची. आता शेवटी 2 कॅब आल्या ॲट अ टाइम, काय करू शकत नाही. आता परत उबेरची राईड पडली. पिंपळे सौदागरच्या ब्रिजवरच होतो आपण. तर एअरपोर्टचीच घेतली. 1 मिनिटाची आत कस्टमरनी कॅन्सल केली. म्हणजे 2 आपल्या एअरपोर्टच्या राईड आज कॅन्सल झाल्या. मॉर्निंग सकाळी ओला आणि आता लगेचच उबेर. आता इथे वेट करणार आहे राईड पर्यंत, कारण असं जर चाललं तर आपलं रेटिंग खराब होतं. मग त्यांना ॲपवाल्यांना वाटतं का आपण कॅन्सल करू. आपल्याला पिंपळे सौदागर म्हणून राईड पडली होती वडगाव शिरीची. तर 17 किलोमीटर होतं. कस्टमरला सोडले आत्ताच. 202 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि 200 रुपये आपल्याला दिलेत. हे मला माहित होतं की रेटचा काहीतरी इश्यू आहे, पण आपल्याला ठीक आहे, आपल्याला 200 रुपये दिले. 2च रुपये फक्त उबेरवाल्यांनी घेतले. तर आता इथनं आपण त्यांना तेच विचारलं एअरपोर्ट जवळ पडेल का स्टेशन. तर दोन्ही मी अशा ठिकाणी काही सेंटरलाच होतो, दोन्ही साईडला तर जाऊ शकतो. पण मी स्टेशनला जाण्याचा विचार केला, कारण स्टेशनपासून आपल्याला रॅपिडोच्या पण राईड पडतील, कारण तिथं मग कमिशन 0. आणि एअरपोर्टला गेलो असतं तर फक्त उबेरच ऑप्शन होतं. ओलाचे पडले तर लय मुश्किल. त्यासाठी मग म्हटलं, विचार केला चला आपण स्टेशनला जाऊ. आपण कोरेगाव पार्क, आता इथनं राईट मारून कोरेगाव पार्कला जावं लागेल. तर इथं वेस्टर्न हॉटेल आहे साईडला. तर इथनं राईट मारून आपण तोपर्यंत एखादी राईड पडली तर पडली, बघूया. आणि आज गॅस भरायला पण गर्दी नव्हती. 150 रुपयाचाच गॅस बसला, कारण काल येताना आपण भरला होता. तर बघूया आता इथनं आपल्याला राईड कोण देते. आलोय आपण पुणे स्टेशनच्या इथं ब्रिजवर थांबलोय. 26 ते 30 कॅब आहेत. कॅब तर दिसतात मला आणखी. तर बघूया काय वाटतंय का. स्विफ्ट पण आहेत, वॅगनर छोट्या गाड्या पण आहेत, इर्टिका पण आहेत. काय तर अजून तसं काही वाटत नाहीये. तर ठीक आहे, बघू. आपण ती कस्टमर सोडून तिथून आलोय. आता इथनं थोडासा वेळ लागणार. 25 एक कॅब पुढं म्हणल्यावर. तर एअरपोर्टला गेलो असतो तर तिकडं पण तेवढंसं टाइम माहित नाही ना आता एअरपोर्टचा फ्लाईट वगैरे. तर ठीक आहे, वेट करूया. 1 तास झाला आपण थांब. सिंगल राईड पण आलाय, पण नंबर आता 6 ते 10च्या मध्ये, पण राईड नाही वाजत आहे. म्हणजे 26 होतं, 25-26 ते आता 6 ते 10 मध्ये आलाय. पण अर्धा पाऊण तास झाला. एवढा वेळ लागत नाही माझ्या हिशोबाने, पण आता काय कसं काय माहिती. राईडच स्लो आहेत कालपासनं. आपण आलोय स्टेशन पासून राईड भेटली होती आपल्याला. तर इथं आपण नाश्ता केला आणि आता राईडची वाट बघतो. राईड आहेत भरपूर, पण तिथे तुळशी बाग वगैरे त्या साईडला जाण्यात काय पॉईंट नाही. गणपतीमुळे पूर्ण जाम असणार आहे ते पुण्यामध्ये. तर आपण ITची एक राईड पडली होती, पण ती राईड कस्टमरने लोकेशन चुकीचं टाकलं होतं. सो आपण ती घेतली नाही. आणि आता एखादी म्हणजे एरवडा किंवा एअरपोर्ट या साईडच्या राईडची आपण वाट बघतोय. आता उबेर पण चालू करतो. रॅपिडोच्या राईड आहे तिथं, पडतात येत. पण मी तेच बघतोय का आपल्याला ट्रॅफिक लागणार नाही त्या साईडला मी बघतोय. तर ठीक आहे, बघू आता नेक्स्ट राईड. आधीच्या ट्रिपचे 202 रुपये आपल्याला भेटलेत, म्हणजे 403 रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे.
थोडं स्लोचे, पण ठीक आहे. आता स्टेशनला जवळपास 1 तास गेला आपल्याला. 7:30ला राईड भेटली, 6:30ला आपण सोडलं ते कस्टमरला. तर ठीक आहे, आता इथनं आपण उबेर चालू करतो, ओला पण चालू करतो आणि जो रेट आपल्याला व्यवस्थित देईल. अजून तर काही कॅबचं कुणाचं काही वाटत नाहीये का कॅब बंद वगैरे आहेत म्हणून. तर ठीक आहे, बघूया काय. वाकडपासून तिथं राईड पडत होते. आपण बराच वेळ थांबलो, 5-10 मिनिटं. आपण उबेरचे बघितले, रॅपिडोचे बघितले, ओलाचे चालू केलं. ओलाचे पण 1-2 आल्या आणि ओलाची एक राईड आली. 11 किलोमीटरचे 400 रुपये दाखवले मला. आणि राईड होती गणेश खिंड रोडला, PVR आयकॉन ती बिल्डिंग आहे, ITचे ऑफिस आहे तिथं वाकडपासनं. तर 11 किलोमीटरचे आपल्याला दिले 400 रुपये. कस्टमरचं बिल झालं तर 432, पण ते ऑनलाईन पेमेंट होतं. ठीक आहे, हरकत नाही, 400 रुपये आपल्याला भेटलेत. आणि सकाळची जी फर्स्ट राईड जी एअरपोर्टची कॅन्सल झाली त्याचे सुद्धा 22 रुपये आत्ता आलेत आपल्याला. तर 11 किलोमीटर पण वेळ जास्त लागला, 44 मिनिटं लागले, म्हणून ते पैसे जास्त होते वाटतं. तर 44 मिनिटं, 11 किलोमीटर आणि 400 रुपयाचं अर्निंग एक राईड. तर गाडी चालली 60 किलोमीटर. टाइम झाला 9:43 आणि अर्निंग झाले 800 रुपये. आपलं 823 रुपये झाला असेल आता हे कॅन्सलेशनचे. 825 पकडा, 825 रुपये. तर आता इथनं रॅपिडो वगैरे चालू करतो आणि बघूया इथनं बाहेर निघतोय का इथनं आपल्याला स्टेशन साईडला जावं लागते MT. तर बघूया, करतो अपडेट तसं. तर आपण आहे एअरपोर्ट रोडला. तिथनं आपल्याला राईड भेटली होती गणेश खिंड रोड पासनं 9 किलोमीटरची टोटल. 8 किलोमीटर आणि 1 किलोमीटरचा पिकअप. 9 किलोमीटरचे 200 रुपये दाखवले होते. तर इथं आपल्याला संगमवाडी रोडला ट्रॅफिक लागलं होतं जाम. काहीतरी कोणतरी नेते मंडळी आल्यामुळे बहुतेक रोड बंद करत होते, बंद चालू करत होते. तर 208 रुपये आपल्याला भेटलेत रॅपिडोकडनं. एक राईड झाली ओलाकडनं 423 रुपये. 400 रुपये ते 22 रुपये आपल्याला कॅन्सलेशनचे ते. तर 423 आणि 2 राईड झाल्या आपल्या उबेरच्या 200 रुपयाच्या, 200 आणि 202. तर असं जर टोटल केलं तर 1033 रुपये. आणि टाइम झालाय 11:15 आणि गाडी चालली 71.5. आणि इथनं आता आपण चाललोय एअरपोर्टला. तिकडनं बघूया, कारण इथनं आदनं बंद तर राईड नाही पडत आहे. तर आता डायरेक्ट राईड भेटल्यानंतरच, कारण मध्ये गॅप झालाय भरपूर. काल 2-3 दिवस तसं चालू आहे आणि कुठंच काय म्हणजे असं हे संपाचं कुठंच काय जाणवत नाहीये. राईड आहेत म्हणजे जिथनं राईड पडायचे ते स्पॉट एरिया, हॉटस्पॉट एरिया, तिथनं राईड पडतातच आहेत. बघू आता काय इफेक्ट झाला तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, बघूया आता आपल्याला राईड कुठनं भेटते. कस्टमरचं बिल झालं तर 256 आपल्याला दिले तर 180. आणि इथनं आपण थोडंसं पुढं आलो, एक मित्राचा कॉल होता. नंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला मोशी तुपे वस्ती 221 रुपये फेअर दाखवलाय. 0.6 किलोमीटर कस्टमर लांब आहे. तर आपण ऍक्सेप्ट केली आहे ना. आता इथनं आपण कस्टमरला घेऊन डायरेक्ट मोशीमध्ये भेटूया.